धावून यायची कुणाची हिम्मत नाही. दरबार गपगार आहे माय बाप. चिडी चुप टाचणी पडेल आवाज येईल एवढी शांतता. आणि चिडली बडी बेगम, अरे चोडिया पहन लो चोडिया. आणि तेवढ्यात एक आवाज उठला, हम जाएंगे वो शिवा को जिंदा या मुर्दा कैद कर लाएंगे. अरे होता कोण तो? अफजल खान, रानवेड्या ताकदीचा, धार रिपार देहाचा, बलदंड शरीराचा, 7.5 फुटाचा, 64 बायकाचा धनी तो अफजल खान. अरे मला वाटत ताकद होती अशी पहाड हातामध्ये यावी आणि कर 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 वाकवावी अशा ताकदीचा अफजल खान आला माझ्या स्वराज्यावर धावून. पण राजांवरती साधू संतांच्या आशीर्वाद. आदिनवन साधू संताला एकनाथाला ज्ञानेश्वराला शाहिराने साज चढविला, शाहिराने साज चढविला. त्या अफजल खानाची पिंडी फिरलेली आहे तुळजापूर. अफजल खान तुळजापूरला आला आणि कृष्णाजी भास्कर आपल्या वकिलाला विचारतो, अरे कौन सी देवी है? आणि कृष्णाजी बोलला, खान साहब ये शिवा की कुलस्वामिनी तुळजा भवानी देवता, इसी की ताकत से वो लड़ता है. आणि बोलल्यानंतर आप देखते हैं ये तुळजा भवानी को कौन बचाता है. आणि खानाने त्या तुळजा भवानीची मूर्ती देवळाच्या बाहेर काढली. माय बाप वडाराला बोलवलं. अरे लळ 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 त्या मूर्तीचं तेज डोळ्यात भरावं अशी मूर्ती. पण वडाराला बोलवलं आणि त्या मूर्तीवरती घणाचा घाव घातला आणि मूर्तीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या. माय बाप तुकडे तुकडे केले. ती मूर्ती घेतली, जात्यामध्ये टाकली आणि दळली. त्या मूर्तीची रांगोळी केली आणि मग मस्त होऊन बोलतो कसा, और है कोई मैकाला जो ये मिट्टी से फिर से भगवान को पैदा कर सके. राजांपर्यंत खबर आलेली आहे. काळपायाच्या मस्तकाला गेली. आता खानाला सोडायचं नाही. राजे झोपलेले आहेत पण निद्रिस्त अवस्थेमध्ये. राजांना दृष्टांत झाला. आई भवानी स्वप्नामध्ये आलेली आहे. राजे या महाराष्ट्रावरती 2 पायाचा बोकड चालून आला. हा 32 दाताचा बोकड. याचा बळी आम्हाला हवा राजा, याचा बळी आम्हाला पाहिजे. राजे दचकून जागे झाले. दरदरून अंगाला घाम आलेला, अंग घामाने डबडबलेला. जिजाऊ बोलता, राजा हा खान मोठा क्रूर कर्म, कपटी गनिमी काव्याचा हक हाच तो खान ज्याने तुमचे वडील शहाजी राजांना कैद केले. हाच तो खान ज्याने तुमचे मोठे बंधू संभाजी राजे कट केला आणि जीव घेतला. त्यांचा बदला घ्या राजे. खानाची गर्दन हाणा आणि त्याचं शिर आमच्या पायापर्यंत आणा राजे. आणि निघाले राजे. राजाने निरोप घेतला. पत्र लिहिलं. गनिमी काव्याचा शत्रू असेल तर त्याला गनिमी काव्याने सामोरं जाईल. माझे राजे लिहिता, खान साहब आप तो हमारे बड़े हैं, हमारी पिताजी के उम्र के हैं, हमारे चचा जान है. अरे कसला चचा जान? जीवाचा घोट घ्यायला आलेला. पण गनिमी कावा करता? हमें आपका डर लगता है. आप आइए, प्रतापगढ़ पे आइए. पत्र मिळाल्या बरोबर खान हसतो कसा. हमें डरता है, हमें डर रहा है. चलो प्रतापगढ़ पे जाएंगे. आणि आला की महाराज खान प्रतापगढ़च्या पायथ्याशी. खान
हमारे गले लग जा खान हाक मारी तो हसरी राखून नजारा घरी आणि पाहता पाहता राजांची आणि खानाची गळा भेट झालेली आहे आणि खानाने दगा केला की हो राजांची मान आपल्या डाव्या बगड्यामध्ये दाबली. अरे खानाची मिठी म्हणजे बगर मिठी आहे. करकटून मान दाबली. राजांनी सोडवण्याचा प्रयत्न केला, सुटत नाही. राजाने तराटा दिलेला पण तेवढ्या खानाने कट्यार काढली आणि राजांवरती सक्तीशी वार केला. वार फुका गेला का माझ्या राजांनी चिलखत घातलेला चिलखतावरून वार निसटला आणि तेवढ्यामध्ये खानदाभिमान मान्याला खानदाभिमान मान्याला खानदाभिमान मान्याला खानदाभिमान मान्याला कटरीचा वार त्यानं केलं कटरीचा वार त्यानं केला कटरीचा वार त्यानं केला कटरीचा वार त्यानं केला तर आवाज झाला चिलखत होता अंगाला चिलखत होता राजे मान सोडवण्याचा प्रयत्न करतात. राजांचं रक्त सासळलं, सास गुदमरला पण जोरात तराटा दिलेला कट्यार काढली आणि खानाच्या पोटात खुपसली.